ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी हे चिंतन श्रवण करतोय, आपल्या या उशीत गावातील आणि आपलं हे घरत परिवार आणि आपल्या घरत परिवाराचे पिताश्री कैलासवासी पांडुरंग शंकर घरत बाबांना बुधवार दिनांक 18/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ आपण रोजचेच कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. त्यापैकी आताच या ठिकाणी हरिपाठ संपन्न झाला आणि हरिपाठानंतर एक अर्धा पाऊण तास या ठिकाणी आपण तुकोबांच्या गाथेतील अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर आमचं संपूर्ण जीवन आणि जीवनाची कर्म जी आधारित आहेत ती म्हणजेच आपल्या मनावर, आणि मनाची अवस्था काय आहे याचा आपण थोडक्यात परवाच्या चिंतनामध्ये विचार केला. मन कसं आहे, मन कशा पद्धतीने कार्य करत आहे, मनाची अवस्था काय आहे, त्या ठिकाणी आपण थोडक्यात श्रवण करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देवाची ये पायी घेई मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांशी. कारण तुकोबांना माहिती आहे इंद्रियांची जी ओढ आहे ती देवाकडे कमी, बरं का, लोकांकडे जास्त, जनाकडे जास्त, बरं का. आपण एक मनापासून जर विचार केला, अंतःकरणापासून जर विचार केला तर आमच्या इंद्रियांना काय आवडतंय? जग पाहायला आवडतंय डोळ्यांना का देव पाहायला आवडतंय? आपलं मनच आपल्याला उत्तर देईल. आपल्या डोळ्यांना काय आवडतंय, जग पाहायला की मग देव पाहायला? आपल्या कानाला काय आवडतंय, जगाचं ऐकायला का देवाचं ऐकायला? जगाचं ज्या वेळेला आम्ही ऐकत असतो ना त्यावेळेला आम्हाला उत्सुकता निर्माण होत असते, पुढे काय पुढे काय पुढे काय, अजून काहीतरी. जगाचं ज्या वेळेला आम्ही ऐकत असतो तेव्हा देवाचं ऐकायला सुरुवात केली की कंटाळा येतो, झोप येते, नाही का? देवाचं ऐकायला सुरुवात केल्यानंतर, आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, नको धावू ओढी इंद्रियांशी. इंद्रिय कशी आहेत? शब्द स्पर्श रूप रस गंध विषय पंचक आहे, कर्मेंद्रिय पंचक आहे, वाचा पाणी पाद शीश नभुद. ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कान नाक त्वचा डोळा आणि जिभ. फक्त कल्पना करा ह्या सगळ्यांना काय आवडतंय, बरं का? सगळ्यांना काय आवडतंय फक्त कल्पना करा. आम्ही शब्दाचा जर विचार केला तर परमार्थिक शब्द आमच्या कानावर पडल्यानंतर जर आम्हाला त्याची आवड निर्माण होत असेल तर समजायचा आमचं मन स्थिर आहे, ठिकाणावर आहे, योग्य दिशेला आहे. नको ते शब्द कानावर पडल्यानंतर जर अजून ऐकण्याची पुढे आसक्ती जर निर्माण होत असेल, ओढ जर निर्माण होत असेल तर आम्ही समजायचं आमचं मन अजून वेगळ्या स्थितीला आहे, बाजूला आहे, नको त्या दिशेला आहे, बरं का. शब्द अशा प्रकारे काही आहेत की काही शब्द आम्हाला स्फूर्ती देत असतात, प्रेरणा देत असतात, बळ देत असतात, आत्मस्थिती देत असतात. तर काही शब्द असे काही आमच्या कानावर पडतात की ते आत्मस्थिती घालवत असतात. आमच्याकडे असलेलं बळ ही निघून जातंय, असे काही शब्द असतात, बरं का. एकदा काय माणसाच्या कानावर नको त्या प्रकारचे शब्द पडले की मनुष्य त्या ठिकाणी गुंतून जातो. आणि एकदा काय त्या ठिकाणी तो मनुष्य गुंतला, ते शब्द कानावर पडल्यानंतर की मग त्याला तिथून मोकळं करणं कठीण होतंय, तिथून सोडवणं कठीण होतंय. इंद्रियांना एकदा आवड लागली ना, एखाद्या गोष्टीची सवय लागली ना की मग ते सतत तिकडेच धावत असतात, बरं का. तुम्ही डोळ्यांना जी सवय लावून द्याल ना तेच डोळे पाहत असतात, कानाला जी सवय लावून देणार तेच कान ऐकत असतात. इंद्रियांना जी सवय आम्ही लावून देऊ ना तिकडेच ती इंद्रिय धावत असतात.
तिकडेच तेच कर्म इंद्रिय करत असतात, तेच कार्य इंद्रिय करत असतात, बरं का. आणि म्हणून एवढं चपल असलेलं हरिण, बरं का, शब्दाचा विचार जर करायचा झाला तर अतिशय चपल असतंय ते हरिण. सहज पकडता येत नाही. हरिण आहे ना, सहज पकडता येत नाही. कधीतरी आपल्याला असं दिसलं ना, क्षणामध्ये नाहीसं होतंय ते. एवढी रनिंग असते त्याला, एवढं वेगाने धावतंय ते, बरं का. पण त्याला पकडण्यासाठी काय केलं जातंय माहितीये का? एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढला जातो. एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढला जातो. तो आवाज काढला आणि तो आवाज जर त्या हरणाच्या कानावर गेला ना, तर ते हरिण तो आवाज ऐकण्यामध्ये एवढं गुंतलं जातंय, एवढं गुंग होतंय की ते आवाज ऐकण्यामध्ये देहभान विसरून जातंय, रममाण होतंय आणि कधीही न पकडलं जाणारं हरिण सहज जाळ्यात सापडतंय, सहज पकडलं जातंय, बरं का. जरा काही वेळापुरता आपण हरिण बाजूला ठेवू आणि आपण तिथे उभे राहू. माणसाची ही अवस्था तीच आहे ना. माणसाचाही जर आम्ही विचार केला तर असे काही शब्द माणसाच्या कानावर पडतात आणि ते शब्द कानावर पडले की माणूस त्या ठिकाणी गुंतून जातो. कानातून येणाऱ्या शब्दातून सुद्धा वासना निर्माण होत असते, बरं का मौली. कानातून येणाऱ्या शब्दातून सुद्धा, म्हणजे तो आवाज एवढा ओळखीचा होतो ना, नुसता कानावर पडला की बरोबर ओळखतो, अमक्याचाच आवाज आहे, बरं का. अमक्याचाच ठीक आहे, तिथे पुढे काही सांगायला पाहिजे का? आणि मग तसं रूपांतर झालं की मग त्या हरणाप्रमाणे आमची अवस्था होती, गुंतून राहतो माणूस त्या शब्दाला बोलून. आणि मग एकदा त्या शब्दाला बोलून मनुष्य गुंतून राहिला की तिथून त्याला मोकळं करता येत नाही, त्याला सोडवता येत नाही, सहज ते सुटत नाही, सहज सुटत नाही, बरं का. शब्द. आणि पुढे जर विचार केला तर हत्तीचा दृष्टांत दिलेला आहे स्पर्शाची भूमिका सांगत असताना. स्पर्श. हत्ती भला मोठा आहे, हत्ती बलाढ्य आहे. चांगल्या हिंस्र प्राण्याला समोरून जर आला ना तर उचलून आपटायचं सामर्थ्य, बळ त्या हत्तीमध्ये आहे, हत्तीमध्ये आहे. पण त्या हत्तीला जर पकडायचं झालं ना तर असा एक मोठा खरडा खोदला जातो. त्या खरड्यावर पूर्णपणे पुट्टे अंथरले जातात आणि त्या पुट्ट्यांवर पुट्ट्याचीच सेम टू सेम हत्तीन तयार केली जाते, बरं का. सेम टू सेम पुट्ट्याची हत्तीन तयार केली जाते. ज्या वेळेला तो हत्ती स्पर्श घेण्यासाठी, त्या हत्तीनीचा स्पर्श घेण्यासाठी जेव्हा तिकडे येतोय ना, त्यावेळेला पुट्ट्याच्या हत्तीनी सकट तो हत्ती खरड्यामध्ये पडला जातो आणि बलाढ्य असलेल्या हत्तीला पकडलं जातंय. स्पर्शाला भुललेला हत्ती सहज सापडला जातो. आजही आम्हाला समाजामध्ये कार्य करत असताना आजूबाजूला अवतीभोवती अशा काही क्रिया पाहायला मिळतात की अत्यंत बलाढ्य असलेली माणसं सुद्धा, मग ज्ञानाने बलाढ्य असतील, आर्थिक बलाढ्य असतील, पैशाने बलाढ्य असतील, अजून वेगवेगळ्या प्रकारे शरीराने बलाढ्य असतील, पण अशा प्रकारची माणसं सुद्धा नको त्या वासनेमध्ये गुंतलेली दिसतात, नको त्या विचारामध्ये गुंतलेली दिसतात. आणि एकदा नको त्या विचारामध्ये, नको त्या वासनेमध्ये मनुष्य गुंतला ना की मग त्याला तिथून सोडवणं, मोकळं करणं, मुक्त करणं कठीण जातंय. रूपाची जाणीव करून देत असताना, शब्द स्पर्श आणि रूपाची जाणीव करून देत असताना त्या ठिकाणी एक दृष्टांत संत देतात, बरं का. तो दृष्टांत अशा प्रकारे देतात, ज्या वेळेला लाईट नसते ना त्यावेळेला आम्ही रात्रीचे आम्हाला प्रकाश मिळावा म्हणून बत्त्या पेटवायचो बघा. बत्ती असायची घरामध्ये, बत्ती असायच्या, आता पाहायला मिळत नाही, बरं का. पहिले घरातल्या म्हाताऱ्या माणसांना कामच ते असायचं ना संध्याकाळच्या टायमाला, नाही का.
बत्त्या घ्यायच्या, त्यांच्या वाती ओढायच्या, ज्यांच्या संपल्या असतील त्यांना वाती बनवायच्या, रॉकेल ओतायचं, ते काम असायचं घरातल्या वृद्ध माणसांना, नाही का? रोजचं संध्याकाळचं काम ते असायचं, कारण कधी लाईट जायची, लाईट गेली की बत्तीचा वापर केला जायचा. आता दिवा असो किंवा बत्ती असो, काही वेळेला आम्हाला त्या ज्योतीवर येणारा एक पाखरू दिसतो बघा, पक्षी, पतंग म्हणतात त्याला, पक्षी असतो ना तो पाखरू छोटा. मला सांगा, ते झेपा घेत आहे त्या वातीकडे पाहून, त्या ज्योतीकडे पाहून झेपा घेत आहे ना ते त्याच्यावर. कधीतरी कल्पना केली का आपण का झेपा घेत असेल ते? त्या रूपाला ते एवढं भुलतंय की ते त्याला प्राप्त व्हावं म्हणून तिथे जातंय, झेपा घेते परत परत त्या ज्योतीवर, त्या पेटलेल्या वातीवर. बरं का? भाजतय, चटके बसतात, नंतर आपल्या डोळ्यासमोर ते भाजलेल्या अवस्थेमध्ये पडलेलं असतंय. एवढं रूपाला भुललं जातंय ते, एवढं रूपाला भुललं जातंय. शेवटी त्या ज्योतीलाही विझवतंय आणि तेही एका बाजूला कुठेतरी तडपडत असतंय. एकदा का एखाद्या विचाराधीन मनुष्य झाला ना की त्याची अवस्था अशीच आपल्याला पाहायला मिळते, अशीच पाहायला मिळते. एखाद्या नादाधीन मनुष्य झाला ना की त्याची अवस्था अशीच पाहायला मिळते. स्वतः बर्बाद होत असतो त्या विचाराने, त्या वासनेने, पण समोरच्यालाही बर्बाद करत असतो, समोरच्यालाही उद्ध्वस्त करत असतो. पतंगाचं उदाहरण दिलं त्या ठिकाणी, स्पर्श, रूपाची जाणीव करून देत असताना. बरं का? शब्द, स्पर्श, रूप आणि रस या विषयाची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी तो दृष्टांत दिलेला आहे गलावर जे मासे पकडतात त्यांचा. बरं का? असा आकडा असतो ना तो गल, आणि मग ते मासे पकडणारे जे असतात ना, त्या गळाला एक धागा लावलेला असतो, सहज दिसत नाही, असा आपण त्या दिवशी विचार केला त्याचा. पण आता ह्या रस आणि रसनेला मनुष्य कसा बोलतोय किंवा एखादा प्राणी, पक्षी, कीटक कसा बोलतोय त्याची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, माशाला पकडण्यासाठी नुसता गल नाही टाकत काही, नुसता गल टाकून कुठला मासा गळाला लागणार आहे? लागेल. त्या गलाला काहीतरी लावलं जात आहे ना. काय बरं? कोबी, फ्लावर, शिमला मिरची, काय त्या ठिकाणी गांडूळ लावलं जातंय, ते जेंगुट वाला. बरं का? बरं, तो गलवाला मासे गळवणार पण एवढा हुशार असतो का? अख्खा वाला लावत नाही तो. अख्खा वाला लावतो का? मग तुकडे करून अर्धा वाला लावतो तो, अर्धा वाला. दृष्टांतामध्ये तेच आहे, अर्धा वाला लावलेला आहे, गल सोडलेला आहे, आणि अर्धा वाला गल सोडलेला आहे. बरं का? त्या अर्ध्या वाल्याकडे पाहून मासा धावत येतो. ज्या वेळेला मासा त्या ठिकाणी धावत येतोय ना, त्या वेळेला तो अर्धा वाला जो असतो ना, अर्ध गांडूळ जे असतंय ना, ते बोलतंय काय? बरं का? मत आओ मेरे लिए मैं आधा हूं तेरे लिए, मत आओ मेरे लिए मैं आधा हूं तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. दादा रे, अरे माझ्यासाठी येऊ नको दादा, मी तुझ्यासाठी अर्धा झालोय, अर्धा. आणि तू जर माझ्यासाठी येशील ना, तर तुझ्यासाठी वरती उभा आहे, आतुरतेने वाट पाहतोय, तुझी आतुरतेने वाट पाहतोय. बरं का? रसाला बोललेला मनुष्य, रसाला नाही हो का, तसं पण म्हटलं तरी चालेल, हरकत नाही, काही फरक नाही. हल्ली काय चाललंय तेच चाललंय ना. माणसाच्या घरी मजबूत असते, पण तरी सुद्धा कुठेतरी गेला ना एखाद्या कार्यक्रमाला की आवर्जून अशा अपेक्षा करता येते, रविवार आहे ना आज, मग तरी रसाला बोललेला जो आहे ना, तो फक्त जिवेचे चोचले पुरवत असतो, तो फक्त जिवेचा विचार करत असतो. वाल्याप्रमाणे अवस्था असते त्याची, त्या गांडुळाप्रमाणे अवस्था असते, माशाप्रमाणे अवस्था असते त्याची. बरं का?
आणि मग पुढे गंधाला भुललेला तो भुंगा सांगितलेला आहे दृष्टांतामध्ये. भोंगेरा, एखाद्या फुलामध्ये ज्या वेळेला तो भोंगेरा जातोय की ना त्यावेळेला तो भुंगा तिथे ते गंध मकरंद सेवन करण्यामध्ये मग्न झालेला असतो, रममाण झालेला असतो. संध्याकाळ होते, त्या फुलाच्या पाकळ्या मिटतात, तरी त्याला विसर पडलेला असतो की आपण आता इथून उठून गेलं पाहिजे. बरं का? संध्याकाळ होते, फुलाच्या पाकळ्या मिटायला येतात, ते फुल असं कोमेजायला येतंय, मावळायला येतंय, पाकळ्या मिटल्या जातात, ते फुल कोमेजलं जातंय. तो भुंगा आतल्या आत गुदमरून मरतो, पण चांगल्या चांगल्या लाकडांना होल पाडणारा भोंगेरा भुंगा त्या एका फुलाला होल पाडू शकत नाही, एवढा मोहित झालेला असतो, एवढा मोहित झालेला असतो. आणि अशा प्रकारे विषय पंचक आमच्याकडे कार्य करत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. इंद्रियांकडून ती कर्म घडत असतात, इंद्रियांकडून ते कार्य घडत असतंय. इंद्रियांची ओढ तिकडे असते, इंद्रियांची ओढ तिकडे असते. चांगली कर्म, चांगलं कार्य शिकवावं लागतंय, करावं सांगायला लागतंय. वाईट सांगायला लागत नाही, वाईट शिकवायला लागत नाही, वाईट शिकवायला लागत नाही. बरं का? म्हणून इंद्रियांची ओढ नको तिकडे असल्यामुळे इथे जगद्गुरु तुकोबा आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, नको धावू ओढी इंद्रियांशी. इंद्रियांच्या ओढीने धावू नको, मग काय कर, देवाची ये पायी घी मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांशी. देवाची ये पायी घी मना बुडी. जोपर्यंत आम्ही देवाच्या चरणाशी आहोत ना तोपर्यंत आम्हाला काय टेन्शन नाही, आहे का? बरं का? मासे पकडणारा जो जाळा टाकतो की नाही, जाळा, त्याच्या पायाजवळ असलेले मासे सापडत नाहीत जाळ्यामध्ये. काळ जो आहे ना, काळ लांबचे पकडतो. देवाच्या चरणाशी जो आहे ना, त्याचं देवच काय आहे ते पाहत असतो. त्याचा सांभाळ जे काही करायचं ते देव करत असतो. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, कालाचा दास होण्यापेक्षा, काळाचा भक्त होण्यापेक्षा, काळाचा सेवक होण्यापेक्षा आम्हाला देवाचा दास, देवाचा भक्त होता आलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही देवाच्या चरणाशी आहोत ना तोपर्यंत काही टेन्शन नाही. म्हणून देवाची ये पायी घे मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांशी. का रे बाबा? देवाच्या चरणाशी का? तर सर्व सुख तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांती. सगळ्या प्रकारचं सुख आम्हाला देवाच्या चरणाशी प्राप्त होत असते, सगळ्या प्रकारचं सुख. खरं तर आमची सुखाची व्याख्या जी ती वेगळी आहे. आम्हाला दुःख देणाऱ्या गोष्टींना आम्ही सुख समजतो, बरोबर आहे की नाही? आम्हाला दुःख देणाऱ्या गोष्टींना आम्ही सुख समजतोय. आपल्या दृष्टीने सुख म्हणजे काय बरं? काय मिळालं तर माणूस सुखी होईल. बाकीच्या गोष्टी लांब लावल्या, चला तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये फक्त एकच असेल, पैसा मिळाला म्हणजे माणूस सुखी होईल. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण पहिले आमच्या मनात काही, पैसा मिळाला म्हणजे माणूस सुखी होईल. खरं आहे का? करोडपत्याकडे जाऊन बसा ना जरा त्याच्या बाजूला, अब्जाधीशाकडे जाऊन बसा त्याच्या बाजूला, असं म्हणतात, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. तोपर्यंत कळत नाही. माणसाची आशा जी आहे ना ती कधीही पूर्ण होत नाही, कधीही पूर्ण होत नाही. ऐका, आपण अगदी लहानातून लहान जर विचार केला ना, तर ज्याला रोजचे काम केल्यानंतर 200-300 रुपये मिळतात ना, त्यालाही असं वाटतंय की 500 दिले तर बरे होतील. ज्याला 500 मिळतात त्याला असं वाटतंय 700-800 मिळाले तर बरे होतील. ज्याला 700-800 मिळतात त्याला 1000ची अपेक्षा असते, 1000 मिळतात त्याला 2000ची, 2000 मिळतात त्याला 5000ची. बरं का? माणसाची आशा वाढत जाते, अपेक्षा वाढत जाते. आपल्याला असं वाटतंय एवढं मिळालं का आम्ही सुखी? अरे तुम्ही स्वतः विचार करताय, एवढं मिळालं का आम्ही सुखी? आज अब्जाधीश असलेले सुद्धा सुखी नाहीत, सुखी नाहीत. बरं का? तुमच्या पुढ्यात पंचपक्वान्न आल्यानंतरच तुम्हाला ते खाण्यात सुख मिळेल असं नाही. कदाचित काही वेळेला ते खाताना सुद्धा चोरासारखं खावं लागतंय काहींना.
आम्ही कष्टाने कमवलेली भाकर, आम्ही मेहनतीने कमवलेली भाकर आमच्या घरामध्ये जर चटणी भाकरी का न होईना आनंदाने जर खात असू, सर्वांच्या समोर आणि समोरांच्या बरोबर जर खात असू, तर जगामध्ये याला सुख म्हटलेलं आहे. याच्यासारखा सुखी दुसरा कोणच नाहीये. याच्यासारखा सुखी दुसरा कोणच नाहीये. म्हणून पूर्वीची माणसं की आहे ना, पैशाने गरीब होती पण मनाने खूप मोठी श्रीमंत होती, विचाराने श्रीमंत होती. म्हणून अधिक करून पूर्वी काय पाहायला मिळायचं माहितीये का मौली? घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला सगळी एकत्र जेवायला बसायची आणि तो एक आनंद वेगळा असायचा. सगळी एकत्र जेवायला बसायची, तो एक आनंद वेगळा असायचा. आता एक आला जेवला चालला, दुसरा आला जेवला चालला, तिसरा आला जेवला चालला, ज्याला जसं पाहिजे तसं घेतो, जेवतो, निघून जातो. कोणाचा कोणाला ताल नाही, कोणाचा कोणाला विचार नाही, कोणाला कोणाची विचारांची देवाणघेवाण नाही. बापाला मुलाचा पत्ता नाही काय चाललंय ते, मुलाला बापाचं काय चाललंय ते पत्ता नाही, आईचं काय चाललंय ते, बाईचं काय चाललंय ते बापाला पत्ता नाही, बापाचं काय चाललंय ते बाईला पत्ता नाही. आमची विभागणी झाली, विचारांमध्येही विभागणी झाली, कर्मामध्येही विभागणी झाली आणि जगण्या वागण्यामध्येही विभागणी झाली, जगण्या वागण्यामध्येही विभागणी झाली. म्हणून काय झालंय माहितीये का? आमच्याकडे आज सर्व काही आहे पण सुख नाही. सर्व काही आहे पण सुख नाही, बरं का, सुख नाही. आणि त्यामुळे नेमकं काय झालं माहितीये का? आम्हाला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काहींना तर झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊन पण